दादा नको टेन्शन घेऊस. नाही कसं, आज विचार केला होता की बिझनेसला छान सुरुवात झाली. आज घरी येऊन सेलिब्रेट करूया. त्यात हे असं होऊन बसलं सगळं. सेलिब्रेट करू आपण. वहिनी 2 दिवसात शुद्धीत येईल बघ तू. नुसती ठणठणत नाही, ती अवनीतून बाहेर पडायला हवी. अवनीला विसरली ना ती, तरच ती पूर्णपणे बरी होईल. दादा असं काही नाहीये. एक्सक्यूज मी, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं. तू बस, मी आलो. थांब, मी पण येतो. कालीस तू घरी जा. घरी जा. कुठे कुठे जायचंय मला? बोल, कुठे जायचंय? नाही नाही, नको. मी येईन. मी येईन. मी येईन. तू जा. जा घरी. जा. 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 क्षितिज, मला असं वाटतं की आपण साक्षात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया. दादा हेही चांगलंच हॉस्पिटल आहे. इथले डॉक्टर्स पण चांगले आहेत. आत्ता डॉक्टर काय म्हणाले ऐकलंस ना? आजच्या रात्रीत साक्षी शुद्धीवर नाही आली तर ती कोमत जाईल. पण म्हणूनच या परिस्थितीत तिला शिफ्ट करणं जास्त रिस्की नाहीये का? हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस. ती शुद्धीवर येईल, विश्वास ठेव. शांत राहा.
ताप कमी झालाय वाटतं. हो कमी झालाय. मग ठीक आहे. बाबा मावशी तुम्ही घरी जा, मी थांबते आईसोबत. अगं नको, मी थांबतोय इथेच. बाबा खरंच नको, मी थांबते ना. अगं असू दे बाळा, तू सकाळपासून होतीस की नाही इथे, मग आता मी थांबतो. उलट तुम्ही दोघी जणी घरी जा. आणि तसंही उद्या सकाळी डिस्चार्ज मिळणारच आहे, तेव्हा ये ना तू. ठीक आहे, पण तुम्हाला काहीही लागलं ना बाबा तर प्लीज मला फोन करा, मी येईन लगेच. हो. आणि डब्यात जेवण आहे, उठली की तिला जेवायला दे. हो दे. येतो. चल, बाबा येतो. हो सावकाश जाग दोघी. हळू हळू सावकाश सावकाश. काय ग, काय झालं? काही हवंय का तुला? हो मला खूप भूक लागली आहे. हो का? आहे आपल्याकडे जेवण आहे, मी देतो हं तुला. लवकर द्या जरा, भुकीने कसं तरी होतंय पोटात. हो देतो. जरा मला प्लेट तर आणू देशील की नाही? अरे बाप रे. अहो असा कसा डबा पडला? अगं अगदी काठावर होता टेबलच्या. अहो असा कसा ठेवलात तुम्ही? चुकून झालं असेल, सॉरी. आता काय करायचं? मला खूप भूक लागली आहे. मी बघतो बाहेर काही ना काहीतरी मिळेल, आणि हे पण क्लीन करायला कोणाला तरी पाठवतो. हां लवकर आणा. हो आणतो. वैजू, अगं काय आहे, किती हा वेळ? आत्ता येते मध्यरात्री तू डबा घेऊन? अगं काय परिस्थिती काय? एरवी ठीक होतं ग. वैजू तुझा ना हलगर्जीपणा आता वाढत चालला. अहो आई. गप्प बस. तुला क्षितिज ओरडतो ना ते अगदी बरोबर असतं. परिस्थिती काय आता आणि तू काय करतेस? हा तर झोपा करत होतीस का तू? नाही आई. मग तुला इतका वेळ का लागला? आणि तो देवारा नीट लावलास ना? हो पण ते. अहो काय हो, तुम्ही निघालात का? अहो नाही, इथे आजूबाजूला काही खायला मिळतंय का बघायला जातोय. का? स्वातीला आता जाग आली ना, तर तिला जेवण देत होतो, तर डबा चुकून खाली पडला आणि सगळं जेवण वाया गेलंय. हे बापरे. तुम्हाला ह्या एरियातलं काही माहितीये का? म्हणजे इथे आजूबाजूला काही मिळेल का खायला? अहो तुम्ही बाहेर कशाला जाता? तुम्ही हाच डबा घ्या ना. अहो नाही नको. हो असं काय करता? आम्ही तुमच्या डब्यातलं खाल्लं, तुम्ही खाल्लं तर काय झालं? आणि घरचंच जेवण घ्या तुम्ही डबा. पैजू दे ग ह्यांना डबा. घ्या. अहो नको. अरे देवा. आई. अहो घाबरू नका. कसं आहे, हॉस्पिटल आहे ना, सो जनरेटर लगेच चालू होईल.
बघा मी म्हटलं ना लगेच येतील लाईट. वैजू अगं दे त्यांना डबा. वय घ्या. खरं तर मी हे फक्त घरचं जेवण आहे म्हणून मी घेतोय. थँक्यू व्हेरी मच. आणि हो मी टिफिन परत करेन ना. थँक्यू. अहो द्या ना लवकर. अगं हो देतोय. घे. अहो कुठून आणलं हे जेवण? अगं तू मगाशी झोपली होतीस ना तेव्हा एक ताई होत्या बाहेर, त्यांना मी आपल्याकडचं जेवण दिलं होतं. तर मगाशी मी बाहेर गेलो तेव्हा त्यांनी त्यांचा डबा आपल्याला दिला. तू घे जेवून घ्या. हो. सावकाश सावकाश. मी पाणी देतो पाणी देतो. काय गो. हे घे हे घे हे घे. काय ग फार तिखट आहे का जेवण? नाही नाही जेवण खूप चविष्ट आहे, आवडलं मला. सावकाश. अरे बापरे, इथे लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम होतो वाटतं. मी पटकन कोणाला तरी बोलावून आणतो. जेवण छान आहे. दुसऱ्याच्या नशिबाचं मला मिळतंय. देव त्यांचं भलं करू. उठ लवकर उठ. आकाश. साक्षी क्षितिज क्षितिज डॉक्टरला बोलाव. क्षितिज. साक्षी साक्षी तुला बरं वाटतंय? हां डॉक्टरना बोलावलंय, डॉक्टर येतील. आकाश. आकाश तुम्ही किती करताय माझ्यासाठी. मी अशी काहीच करू शकत नाहीये तुमच्यासाठी. तू आत्ता काही बोलू नकोस, तू शांत हो, आराम कर. नाही आकाश, मी खूप त्रास दिलाय तुम्हाला. असं काही नाहीये. असंच आहे. रात्रभर झोप नाही यायची तुम्हाला माझ्यामुळे. एक आई म्हणून अवनी गेल्याचं दुःख मला खूप मोठं होतं, पण तुम्हालाही ते मोठंच दुःख होतं ना. नाही समजू शकले मी. आकाश मला माफ करा प्लीज. माझंही चुकलं. अवनी गेल्यानंतर मी तुझ्यावर खूप चिडलो, पण ते सगळं रागाच्या भरात होतं. माहितीये मला. मी प्रॉमिस करतो यापुढे असं नाही होणार. मीही प्रॉमिस करते यापुढे असं नाही होणार. तर लवकर बरी हो आणि घरी ये. आराम कर. अन्नदाता सुखी भव. अरे वा, जेवण आवडलेलं दिसतं एकदम. हो खूप छान जेवण होतं. बरं स्वाती, तुला आता बरं वाटतंय ना नक्की? हो अगदी ठणठणीत असल्यासारखं वाटतंय. गुड. उद्या सकाळी डिस्चार्जही मिळेल ना? नक्की ना? हो अगं स्वाती, माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय तसं. बर. काय ग मगाशी ते लाईट आपोआप नीट झाले का? हो. बरं गार्गी पोचली का घरी? काही कळवलं तिने? अगं नाही, मी करतो तिला फोन. तू झोप बघू. हो. सावकाश. हळू.
हॅलो, हा गार्गी. अगं बाळा, तुम्ही पोचलात का घरी? अगं मग कळवायचं ना.